मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी जवळपास 2555 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची एक न्यूज व्हायरल झालेली आहे आणि ही सत्यता देखील आहे न्यूजमध्ये। परंतु मित्रांनो, 31 मार्च पूर्वी हा पीक विमा किती जिल्ह्यात, आता जस्ट 3 जिल्ह्यात हा पीक विमा वाटप झालेला आहे। त्याच्यामध्ये यवतमाळ झालं, त्यानंतर लातूर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं। तर या 3 जिल्ह्यात सध्या तरी पीक विमा वाटप झालेला आहे। तर त्यानंतर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी माहिती घेणार आहोत। ज्या जिल्ह्यामध्ये परत एकदा वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की बाबा 2500 जवळपास 2555 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्च पूर्वी जमा करण्यात येईल। परंतु मित्रांनो, झालं, आजचा दिवस सुद्धा गेलेला आहे आणि राहिलं किती, उद्या 31 तारीख आहे। मग 31 तारखेला लगेचच एकाच दिवसामध्ये सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणं शक्य आहे का? कारण मित्रांनो, 1 एप्रिल जेव्हा उजळेल तेव्हा सरकारतर्फे सांगण्यात येईल की बाबा शेतकऱ्यांना तर आम्ही एप्रिल फूल बनवलेला आहे, तुम्हाला एप्रिल फूल बनवलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात, जेवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा आलेला आहे तो आलेला आहे। आता या पुढचा पीक विमा वाटपासाठी टाळाटाळ होईल अशी कुठं न्यूज व्हायरल होते की काय, अशी भीती लागायला लागलेली। त्याचं कारण सांगतो मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा करण्यात आली निवडणूक अगोदर, त्यानंतर काल परवाची न्यूज अजितदादा पवार म्हणाली की बाबा 31 मार्च पूर्वी कर्ज भरा। तसंच होणार आहे की काय असं वाटलेलं आहे। तर ते विषयी टॉपिक जाऊ द्या बाजूला। मित्रांनो, जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला असेल, तुमच्या खात्यावर पीक विमा वाटप झालेला असेल, जिल्हा कोणताही असो, तुमच्या जिल्ह्याचं नाव, त्याचबरोबर तुम्हाला हेक्टरी किती रुपये पीक विमा मिळालेला आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे। तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट येत होते की बाबा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का, मिळणार तर कधी मिळणार, अशा बऱ्याच कमेंट येत होत्या। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना किंवा काही तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023-24च्या रब्बी हंगामातील पीक विमा तसेच खरीप हंगाम 2024चा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पीक विमा हरभरा पिकासाठी म्हणा किंवा इतर पिकांसाठी म्हणा, तर हेक्टरी म्हणा किंवा हेक्टरी तर नाही तर जवळपास 2500, 3000, 5000 याप्रमाणे हा पीक विमा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना। तुम्ही देखील बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यावर रक्कम वितरित झाली असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना हरभरा पिकाचा हा पीक विमा जवळपास 3000, त्यानंतर 4000, त्यानंतर काही शेतकऱ्यांना जवळपास 2500, काही शेतकऱ्यांना एकरी 700 रुपये, 1000 रुपये या पद्धतीनं हरभरा पिकासाठी पीक विमा वाटप झालेला आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हरभरा पीक जवळपास रब्बी हंगामाचा पीक विमा हा जास्त प्रमाणात येत नसतो। परंतु मित्रांनो, खरीप हंगामाचं काय, खरीप हंगामातील पीक विमा सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे। तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर रक्कम वितरित झालेला नसतील तर थांबा मित्रांनो, कारण की आता जस्ट थोड्या वेळापूर्वी रक्कम वितरित होणं सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, बघायचं झालं तर खरीप हंगामाचा पीक विमा आणि रब्बी हंगामाच्या 2023-24च्या पीक विम्यामध्ये काही डिफरन्स दिसून आलेला नाही। कारण की रकमा एवढ्या तुटपुंजी रकमा आहेत ज्या शेतकऱ्यांना कन्फ्युजन व्हायला लागले की बाबा आम्हाला हे रब्बी हंगामाचा पीक विमा मिळाला आहे की खरीप हंगामाचा मिळाला आहे। कारण मित्रांनो, काही शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीक विमा सुद्धा हेक्टरी एकरी 1000 रुपये, त्यानंतर जवळपास काही शेतकऱ्यांना 700 रुपये, काही शेतकऱ्यांना 2000 रुपये, 4000 रुपये या पद्धतीने एकरी पीक विमा मिळालेला आहे। काही शेतकऱ्यांचा विषय बाजूला ठेवा ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। परंतु मित्रांनो, काही असे सुद्धा शेतकरी असतात ज्यांना रकमा एक्सपेक्टेड राहतात तेवढ्या मिळत नाहीत। म्हणून शेतकरी सुद्धा आता सरकारवर नाराज झालेले आहे, तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पीक विम्यासंदर्भात आणि बऱ्याच जिल्ह्यातून कमेंट सुद्धा येत आहेत। जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून कमेंट येतात की बाबा आमच्या जिल्ह्याविषयी माहिती द्या, आमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळालेला आहे का, मिळेल का वगैरे वगैरे। वाशिम जिल्ह्यात तिथून फार मोठ्या कमेंट आहेत मित्रांनो। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी जस्ट एवढे रागावलेले आहेत की बाबा वाशिम जिल्ह्याविषयी कोणीच बोलत नाही आहे। आपण वाशिम जिल्ह्याविषयी यानंतरच्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू द्या, त्या कारण वाशिम जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत होत्या। तर ही होती छोटीशी माहिती बुलढाणा जिल्ह्याविषयी। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।